नामदेव शास्त्री यांनी वक्तव्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण समाजामधून नामदेव शास्त्री यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप होत आहे. त्यावर धनंजय मुंडे यांनी पत्रकाराशी बोलणं टाळलं आहे. त्याचबरोबर नामदेव शास्त्री यांनी ठामपणे सांगितलं आहे की धनंजय मुंडे यांच्या मी सोबत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यावर जे धनंजय देशमुख आहे, संतोष देशमुख यांचे बंधू यांनी देखील म्हटलं आहे की आम्ही नामदेव शास्त्री यांची लवकरच भेट घेणार आहे. म्हणजे रविवारी सकाळी ते नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन त्यांना सगळे काही पुरावे दाखवणार आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी एका गुन्हेगाराची बाजू घेऊ नये, ते एकच बाजू बघत आहे, आमची पण बाजू समजून घेतली पाहिजे त्यांनी, असं वक्तव्य संतोष देशमुख यांचे बंधू यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे नामदेव शास्त्री यांचा नक्कीच काहीतरी गैरसमज आहे आणि त्यांना आम्ही भेटून त्यांच्याशी बोलून तो गैरसमज आम्ही नक्कीच दूर करू, असं देखील म्हटलं जात आहे. त्याचबरोबर समाजामधून नामदेव शास्त्री यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. त्याचबरोबर नामदेव शास्त्री हे एकाच समाजाचे नसून ते सर्व समाजाचे आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांकडून अशी देखील टीका होत आहे की नामदेव शास्त्री हे फक्त एका जातीपुरतं विचार करत आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे तिथं मुक्कामी होते. नक्कीच धनंजय मुंडे यांनी काहीतरी नामदेव शास्त्री यांचे कान भरले आहे, असा देखील आरोप होत आहे. त्याचबरोबर जे धनंजय मुंडे आहेत हे पूर्णपणे निर्दोष आहे, अशी प्रतिक्रिया नामदेव शास्त्री यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांचा जाहीर निषेध समाजामधून होतच आहे. त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.